अशा जगात जिथे मिथक आणि वास्तवाची टक्कर होते, चांगल्या आणि वाईटाच्या शक्ती महाकाव्य युद्धात गुंततात. दैत्य राजा महासूर याने जगावर आपला क्रोध ओढवून घेतला आहे आणि त्याच्या जागी विनाश आणि अराजकता सोडून दिली आहे. पण देवता गप्प बसत नाहीत. विश्वाचे रक्षण करता भगवान विष्णू महासुरांच्या दहशतवादाचा अंत करण्यासाठी नश्वर क्षेत्रावर अवतरले आहेत. त्याच्या सभोवताली दैवी तेज पसरत असताना भगवान विष्णू राक्षस राजाशी सामना करतात. महासूर त्याच्या स्वतःच्या गडद ऊर्जेने तेजत होऊन भगवान विष्णूवर भयंकर युद्धाच्या आरोळ्या मारतात. पण भगवान विष्णू मागे हटणारे नाहीत. वेगवान आणि प्राणघातक दैवी लाथ मारून तो महासूरला युद्धभूमीवर उडवत पाठवतो. राक्षस राजा त्याच्या पायावर परत येण्यासाठी धडपडतो, परंतु भगवान विष्णू अथक आहेत. तो दैवी ठोसे मारतो, प्रत्येक एक अचूक आणि ताकदीने उतरतो. महासूर पाठीमागे अडखळतो, प्रत्येक फटक्यात त्याचे संरक्षण कमकुवत होते. शेवटी एका अंतिम आणि पराक्रमी दैवी किकने भगवान विष्णू निर्णायक आघात करतात. महासुराचे शरीर शून्यतेत विरघळते, त्याची गडद ऊर्जा जगातून हद्दपार होते. राक्षस राजाचा पराभव झाल्यामुळे जग पुन्हा एकदा शांत झाले आहे. भगवान विष्णूच्या दैवी हस्तक्षेपाने दिवस वाचवला आहे आणि लोक त्यांच्या नवीन स्वातंत्र्यावर आनंदित आहेत. लढाई संपली असेल, परंतु भगवान विष्णूच्या शौर्याची आणि सामर्थ्याची दंतकथा चिरंतन जिवंत राहील.